करतो। आमचे ॲडव्होकेट अनिल दत्तात्रय परब साहेब हे आता पुन्हा परत आलेले असल्यामुळे निरोपाच्या ऐवजी आपल्या स्वागत या ठिकाणी मी करतो। आणि आता आपण ग्रॅज्युएट्स कॉन्स्टिट्युएन्सीमधून आला आहात, अर्थात आपण ग्रॅज्युएट्स कॉन्स्टिट्युएन्सीमधून आलात असलात तरी आपण केवळ पदवीधरांचे प्रश्न मांडणार नाही याची मला कल्पना आहे, कारण आपण सातत्याने राज्यातले सगळे प्रश्न या ठिकाणी मांडलेले आहेत। जी आपली शिवसेना आहे उद्धवजींची, त्या उद्धवजींच्या शिवसेनेचे एक प्रमुख सेनापती म्हणून अनिल परब साहेब यांच्याकडे पाहिलं जातं। मुंबईच्या सामाजिक राजकीय वाटचालीमध्ये अनिल परब यांचा एक अतिशय महत्त्वाचा वाटा राहिलेला आहे। आणि वेगवेगळे आंदोलनं असतील किंवा वेगवेगळे आयोजन असतील, मग त्या ठिकाणी गणेश उत्सव असेल, दहीहंडी असेल, नवरात्र उत्सव असेल, या प्रत्येक उत्सवाचं सामाजिक अशा प्रकारचा आशय घेऊन त्या ठिकाणी काम करणं हे याच्यात आपली हातोटी राहिली आहे। विविध क्रीडा संस्था असतील, क्रीडा प्रकार असतील, याच्यामध्ये अतिशय मोलाचं काम आपण केलेलं आहे। आणि विशेषतः प्रश्नांची जाण आहे आणि स्वतः वकील असल्यामुळे त्यातले बारकावे परब साहेबांना माहिती असतात, त्यामुळे अनेक वेळा ते आमच्यासमोर वकिली डाव फेकतात, मग आम्हाला देखील आपल्यातला वकील जागा करावा लागतो आणि त्याला वकिलाप्रमाणे उत्तर देण्याचा प्रयत्न करावा लागतो। पण मला असं वाटतं की ठीक आहे, विचार वेगळे असतील, वर्षानुवर्ष आम्ही सोबत काम देखील केलेलं आहे, पण एक संसदपटू म्हणून जी काही जबाबदारी ते पार पाडतात, आग्रही भूमिका अनेक वेळा असते, पण त्या आग्रहासोबत कुठे संयम ठेवला पाहिजे याची देखील जाण त्यांना आहे। त्यामुळे मला असं वाटतं की एक उत्तम अशा प्रकारचं कार्य सातत्याने ते या सभागृहात करत राहिले आहेत, आणि म्हणून त्यांचं पुन्हा एकदा या सभागृहामध्ये मी स्वागत करतो आणि आपण अशाच प्रकारचं काम करत राहाल हा विश्वास मी व्यक्त करतो। आमचे मित्र श्री महादेवराव जगन्नाथजी जानकर